तुम्हाला वाटतं तुमचं पोट फक्त बाहेर आलंय, दिसायला थोडं वेगळं आहे, बस इतकंच. पण खरं सांगू, पोट वाढणं म्हणजे फक्त फॅट नाही, तो तुमच्या शरीराचा पहिला वॉर्निंग सिग्नल आहे की आत काहीतरी बिघडायला सुरुवात झाली आहे. आपल्या शरीरावर दोन प्रकारची चरबी असते, एक जी हातावर मांडीवर दिसते आणि एक जी आत लपलेली असते. हातावरची चरबी फक्त दिसते, ती हार्मलेस असते. पण पोटावरची चरबी तशी नसते. पोटावरची चरबी दिसते त्यापेक्षा जास्त आत असते. ती तुमच्या ऑर्गन्स भोवती साठते आणि तिथूनच प्रॉब्लेम सुरू होतो. सायन्समध्ये याला विसरल फॅट म्हणतात. ही चरबी फक्त बसून राहत नाही, ही तुमच्या शरीरात ऍक्टिव्ह काम करते. ही चरबी तुमच्या ऑर्गन्स भोवती बसते, लिव्हर, हार्ट, पॅन्क्रियास, आणि त्यांना हळूहळू दबाव देते. पण आत काय चाललंय माहित आहे? शरीरात इन्फ्लेमेशन सुरू झालंय. एक सायलेंट आग जी आतून सगळं जाळते. ही आग हळूहळू तुमच्या ऑर्गन्स खराब करते आणि डॅमेज वाढवत जाते. आता इन्सुलिन डिस्टर्ब होतं, ब्लडमध्ये शुगर फिरत राहतं आणि डायबिटीसची सुरुवात होते. सेल्स एनर्जी घेत नाहीत, दरवाजे बंद होतात, सिस्टम अडखळतं. इन्सुलिन सिग्नल जातो पण रिस्पॉन्स मिळत नाही. ही इन्सुलिन रेझिस्टन्स, ब्लड वेसल्स नॅरो होतात, फ्लो कमी होतो, प्रेशर वाढतो आणि एक दिवस ब्लॉकेज तयार होतो, हार्ट अटॅक होतो. आता लिव्हरकडे पाहूया. तिथे फॅट साठायला लागतो. लिव्हर स्लो होतो, फॅट प्रोसेसिंग कमी होतं आणि प्रॉब्लेम वाढतो. फॅटी लिव्हर तयार होतो. तुम्हाला काही कळत नाही, पण डॅमेज चालू असतो. आता मेटाबॉलिझम स्लो होतो, एनर्जी बनणं कमी होतं आणि बॉडी स्लो होते. तुम्ही जे खाताय ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होत नाही, फॅट मध्ये कन्वर्ट होतं. म्हणून कमी खाऊनही वजन वाढत राहतं आणि फ्रस्ट्रेशन वाढतं. बॉडी सिग्नल्स चुकीचे जातात, ब्रेन कन्फ्यूज होतो, कंट्रोल जातो, हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, फॅट स्टोरेज वाढतं आणि सायकल सुरू राहतो. भूक वाढते, क्रेविंग्स वाढतात आणि कंट्रोल सुटतो. इन्फ्लमेशन वाढतं, आत आग लागते. सायलेंट डॅमेज, ऑर्गन्स थकतात, सिस्टम डाऊन होतो, बॉडी हार मानते. हे सगळं चालू असतं. तुम्हाला काहीच वाटत नाही. हीच खरी भीती आहे. एक दिवस रिपोर्ट येतो आणि सगळं अचानक वाटतं, पण उशीर झालेला असतो. पण खरं काय? हे सगळं आजपासून सुरू झालेलं नसतं. हे हळूहळू वाढलेलं असतं. आता एक गोष्ट करा, फक्त 10 सेकंद नाक आणि तोंड बंद करा. कसं वाटतं? थोडं अस्वस्थ, गुदमरल्यासारखं ना? आता इमॅजिन करा, तुमचे आतले ऑर्गन्स रोज असंच फील करत आहेत. लिव्हर, हार्ट, पॅन्क्रियास, हे सगळे या चरबीमध्ये गुदमरतात. फरक एवढाच, ते बोलू शकत नाहीत आणि आपण इग्नोर करतो. हे सगळं होत असताना ना दुखतं ना त्रास होतो, म्हणून आपण इग्नोर करतो. बीपी वाढलेलं, शुगर वाढलेलं, कोलेस्ट्रॉल वाढलेलं, तेव्हा वाटतं अचानक झालं. पण खरं तसं नसतं. हे सगळं
हळूहळू वाढत गेलेलं असतं. आता तरी म्हणणार का फक्त पोट आहे? हे सगळं बदलू शकतं जर तुम्ही आज निर्णय घेतला तर. कारण तुमचं शरीर अजूनही तुमच्या सोबत आहे. एक हेल्दियर लाईफ तुमच्यासाठी सुरू. इझी वे, वेट लॉस, हलकेपणा शरीरात, आनंद मनात.